Hello everyone. So student, today we are going to learn class 10th lesson World Heritage. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण शिकणार आहोत वर्ग 10वी मधील लेसन वर्ल्ड हेरिटेज. वर्ल्ड हेरिटेज हा लेसन आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग लेसनला सुरुवात करूया. A World Heritage Site is a site determined by the United Nations Educational, Scientific and Cultural Organization, that means UNESCO, to have significant cultural or natural importance to humanity. आता वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणजे काय? तर वर्ल्ड हेरिटेज साइट याचा अर्थ होतो जागतिक वारसा स्थळ. इज अ साइट डिटरमाइंड बाय. तर ह्या अशा साइट्स असतात, ह्या अशा जागा असतात ज्या डिटरमाइंड बाय. डिटरमाइंड म्हणजे ठरवणे किंवा निर्धारित करणे. तर ह्या अशा जागा असतात ज्या ठरवण्यात येतात बाय द युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन, ज्याला आपण युनेस्को असं म्हणतो. तर युनेस्कोकडून अशा काही जागांची निवड करण्यात येते टू हॅव सिग्निफिकंट कल्चरल अँड नॅचरल इम्पॉर्टन्स टू ह्युमॅनिटी, ज्याचं ह्युमॅनिटीला म्हणजे मानवतेला कल्चरल म्हणजे सांस्कृतिक आणि नॅचरल म्हणजे नैसर्गिक इम्पॉर्टन्स म्हणजे महत्त्व असते. तर ज्या जागांचं मानवांसाठी किंवा मानवतेसाठी सांस्कृतिक आणि नैसर्गिक महत्त्व असते, अशा महत्त्वाच्या ठिकाणांची निवड युनेस्कोतर्फे वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून करण्यात येते. म्हणजे जागतिक वारसास्थळ त्यांना बनवण्यात येतो. As such, the sites are protected and maintained by the International World Heritage Program, which is administrated by the UNESCO World Heritage Committee. तर अशा प्रकारे the sites are protected and maintained. तर असे जे स्थळं असतात, अशा ज्या जागा असतात, त्यांचं प्रोटेक्शन आणि त्यांचं मेंटेनन्स म्हणजे त्यांची काळजी घेणे, त्याचं काम कोणामार्फत केलं जाते? बाय इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज प्रोग्राम, विच इज ॲडमिनिस्ट्रेटेड बाय द युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कमिटी. तर युनेस्कोची वर्ल्ड हेरिटेज कमिटी असते आणि त्याच्यामार्फत द इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज प्रोग्राम हा प्रोग्राम चालवण्यात येतो. आणि हे जे स्थळं असतात म्हणजे ह्या ज्या साईट्स आहेत वर्ल्ड हेरिटेज साईट, ज्यांना कल्चरल आणि नॅचरल इम्पॉर्टन्स प्राप्त झालेलं असते, त्यांची काळजी आणि त्यांचं प्रोटेक्शन संरक्षण हे त्यांच्यामार्फत ह्या कमिटीमार्फत केल्या जातं. बिकॉज वर्ल्ड हेरिटेज साईट आर प्लेसेस दॅट आर सिग्निफिकंट कल्चरली अँड नॅचरली. They vary in type that includes forest, lake, monuments, buildings and cities. तर जसं की आपण वाचलं की वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये अशा प्लेसेस असतात ज्या सिग्निफिकंट कल्चरली अँड नॅचरली, ज्यांचं सांस्कृतिक आणि नैसर्गिक महत्त्व असते. त्यामुळे या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये अनेक प्रकारच्या वास्तू, अनेक प्रकारचे स्थळं याच्यामध्ये इन्क्लूड होतात. जसं की फॉरेस्ट म्हणजे जंगलं, लेक्स म्हणजे तलाव, मॉन्युमेंट्स म्हणजे स्मारकं, बिल्डिंग्स म्हणजे इमारती आणि सिटीज म्हणजे शहरं. हे सर्व यांपैकी जेही कल्चरली आणि नॅचरली इम्पॉर्टंट असेल ते सर्व वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये समाविष्ट करण्यात येते. जागतिक वारसास्थळांच्या यादीत त्यांचा समावेश होतो. वर्ल्ड हेरिटेज साईट्स कॅन ऑल्सो बी अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ कल्चरल अँड नॅचरल एरियाज. वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये कधीकधी कल्चरल अँड नॅचरल म्हणजे सांस्कृतिक आणि नैसर्गिक दोन्ही याचं कॉम्बिनेशन म्हणजे एकत्रीकरणसुद्धा असू शकते. म्हणजे अशी एखादी वस्तू किंवा असं एखादं स्थळ ज्याला कल्चरल म्हणजे सांस्कृतिक आणि नॅचरल म्हणजे नैसर्गिक दोन्हीही महत्त्व प्राप्त झालेले आहेत. फॉर एक्झाम्पल, माउंट होंगशान इन चायना इज अ साईट विथ सिग्निफिकन्स टू ह्युमन कल्चर because it played a role in historical Chinese art and literature. जसं की फॉर एक्झाम्पल आपण बघू तर माउंट होंगशान इन चायना, चायनामधील हा जो माउंट होंगशान आहे इज अ साईट विथ सिग्निफिकन्स टू ह्युमन कल्चर. तर ही जी साईट आहे, हे जे स्थळ आहे ते ह्युमन कल्चर म्हणजे मानवाची जी संस्कृती होती त्याच्याशी रिलेटेड हे स्थळ आहे. याचं कारण असं की इट प्लेड अ रोल इन हिस्टॉरिकल चायनीज आर्ट अँड लिटरेचर. कारण त्याचं चायनीज आर्ट अँड लिटरेचर म्हणजे चायनाचं जे कला आहे आणि चायनाचं जे साहित्य आहे, लिटरेचर आहे, यांच्या हिस्ट्रीमध्ये म्हणजे यांच्या इतिहासात त्या जागेचं अत्यंत महत्त्वाचं योगदान राहिलेलं आहे. त्यामुळे ते स्थळ जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट केलेलं सुद्धा आहे. द माउंटेन इज ऑल्सो सिग्निफिकंट बिकॉज ऑफ इट्स फिजिकल लँडस्केप कॅरेक्टरिस्टिक्स. शिवाय तो जो माउंटेन आहे म्हणजे तो जो पर्वत आहे
तो अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण त्याच्या फिजिकल लँडस्केप कॅरेक्टरिस्टिक्समुळे, म्हणजे त्यांचं जे वैशिष्ट्य आहे, लँडस्केप म्हणजे ती जी जागा आहे त्या जागेचं विविधता किंवा ज्याचं जे वैशिष्ट्य आहे, वेगळेपण आहे, त्यामुळे नॅचरली सुद्धा ते अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे हे जे स्थळ आहे, हा जो माउंटेन आहे, माउंटेन होंगशान, याचं दोन्ही अर्थानं हा अत्यंत महत्त्वाचा आहे. नॅचरली सुद्धा तो अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे, शिवाय कल्चरली त्याचा चायनाच्या कल्चरमध्ये सुद्धा महत्त्वाचं योगदान आहे. तर अशा प्रकारे ते कॉम्बिनेशन आहे. आता पुढे बघूया आपण हिस्ट्री ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट्स. ऑल्दो द आयडिया ऑफ प्रोटेक्टिंग कल्चरल अँड नॅचरल हेरिटेज साइट अराउंड द वर्ल्ड बिगेन इन द अर्ली 20th century. Momentum for its actual creation was not until the 1950s. जरी ही जी आयडिया आहे प्रोटेक्टिंग कल्चरल अँड नॅचरल हेरिटेज साईट, तर आपल्या ज्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा स्थळं आहेत यांचं जे प्रोटेक्शन करायची जी आयडिया आहे, म्हणजे यांचं संरक्षण करायची जी कल्पना होती, अराउंड द वर्ल्ड बिगन इन अर्ली 20th century. तर 20th centuryच्या सुरुवातीलाच तशी कल्पना मांडण्यात आली होती, तसा त्या दृष्टीनं विचार करणं सुरू झालं होतं. बट मोमेंटम फॉर इट्स ॲक्च्युअल क्रिएशन वॉज नॉट अंटिल 1950s. पण 1950पर्यंत त्या घटनेला किंवा त्या गोष्टीला गती प्राप्त झाली नाही, चालना मिळाली नाही. म्हणजे जरी 20व्या शतकाच्या सुरुवातीलाच तसा विचार मांडण्यात आला होता, तरी त्याचं जे इम्प्लिमेंटेशन आहे ते 1950पर्यंत झालेलं नव्हतं. इन 1954 इजिप्त स्टार्टेड plans to build the Aswan High Dam to collect and control water from the river Nile. तर पुढे काय झालं की 1954 मध्ये जे इजिप्त देश आहे त्यांनी प्लॅन तयार केला टू बिल्ड ॲश्वान हाय डॅम. अश्वान नावाचा एक डॅम म्हणजे एक धरण, अश्वान नावाचं एक धरण बांधायचा प्लॅन त्यांनी केला टू कलेक्ट अँड कंट्रोल वॉटर फ्रॉम द रिव्हर नाईल. नाईल नदीमधील जे पाणी आहे ते कलेक्ट करणं, साठवणं आणि कंट्रोल करणं, त्याच्यावर नियंत्रण ठेवणं, यासाठी त्यांनी एक मोठं धरण बांधायचा प्लॅन केला इजिप्तने. द इनिशियल प्लॅन फॉर द डॅम्स कन्स्ट्रक्शन वुड हॅव फ्लोडेड द व्हॅली कंटेनिंग द अबू सिम्बल टेम्पल्स अँड स्कोर्स ऑफ एन्शंट इजिप्शियन आर्टिफॅक्ट्स. आणि जो प्लॅन होता इनिशियल, म्हणजे त्या देशाचा जो प्लॅन होता हा, तो धरण बांधायचा, जर तो प्लॅन सक्सेसफुल झाला असता तर त्यामध्ये काय झालं असतं की कन्स्ट्रक्शन वुड हॅव फ्लोडेड द व्हॅली कंटेनिंग अबू सिम्बल टेम्पल्स. तर त्या धरणामुळे ही जी व्हॅली होती, एकची दरी होती ज्यामध्ये अबू सिम्बल्स टेम्पल्स हे अत्यंत ऐतिहासिक असे मंदिर होते, अबू सिम्बलचे मंदिर होते, अँड स्कोर्स ऑफ एन्शंट इजिप्शियन आर्टिफॅक्ट्स, आणि खूप सारे म्हणजे असंख्य असे इजिप्शियन आर्टिफॅक्ट्स, ज्याला आपण कलाकृती म्हणू, त्या कलाकृतीसुद्धा होत्या, त्या सर्वच्या सर्व बुडून गेल्या असत्या, पाण्याखाली गेल्या असत्या. म्हणजे हे जर हा जर धरणाचा जो प्लॅन होता तो त्यांचा सक्सेसफुल झाला असता किंवा त्यांनी तसं धरण बांधलं असतं, तर हे असंख्य कलाकृती आणि हे मंदिरं हे सर्वच्या सर्व पाण्याखाली गेले असते, आणि मग पुढे मानवाला त्या कल्चरचा, त्या संस्कृतीचा काही उपयोग झाला नसता. म्हणजे इतके चांगले कलाकृती या पाण्याखाली गेल्या असत्या, तर त्यांचा म्हणजे एक प्रकारे माणसाचंच त्यामध्ये नुकसान झालेलं असतं. सो टू प्रोटेक्ट द टेम्पल अँड आर्टिफॅक्ट्स, युनेस्को लॉन्च्ड अन इंटरनॅशनल कॅम्पेन इन 1959. मग आता हे जे टेम्पल्स होते आणि आर्टिफॅक्ट्स होते, म्हणजे या कलाकृती आणि हे जे मंदिरं होते, यांचं रक्षण करण्यासाठी युनेस्कोने काय केलं, तर 1959 मध्ये एक कॅम्पेन लॉन्च केलं. एक त्यांनी चळवळ उभी केली, दॅट कॉल्ड फॉर डिसमॅन्टलिंग अँड मुवमेंट ऑफ द टेम्पल टू हायर ग्राउंड. त्यामध्ये होतं की ते जे टेम्पल्स होते त्याचं डिसमॅन्टलिंग करणं, म्हणजे ते उतरवणं, अँड मुवमेंट ऑफ द टेम्पल टू हायर ग्राउंड, आणि ते टेम्पल जसे तसे उचलून वरच्या भागात पुन्हा स्थापित करणे. म्हणजे काय करायचं की सध्या जे टेम्पल जिथं होते तिथून ते उचलायचे आणि जिथं त्यांना पाण्याचा धोका होणार नाही अशा ठिकाणी नेऊन ते पुन्हा स्थापन करायचे. त्यामुळे ती कलाकृतीसुद्धा वाचली असती आणि डॅम पण बांधता आला असता, असा मध्यम मार्ग त्यांनी काढला. द प्रोजेक्ट कॉस्ट अँड एस्टिमेट $80 million. तर हा जो कम्प्लीट प्रोजेक्ट होता त्याला जवळपास $80 million एवढा खर्च आला असता. $40 million ऑफ विच केम फ्रॉम 50 डिफरंट कंट्रीज. त्यातले $40 million हे 50 वेगवेगळ्या देशातून या कॅम्पेन घेऊन, म्हणजे ह्या लोकांनी, ही जी कमिटी आहे युनेस्कोची, यांनी 50 विविध देशांमधून $40 million जमा केले.
Because of the project success, UNESCO and the International Council on Monuments and Sites initiated a draft convention to create an international organization responsible for protecting cultural heritage. आणि बिकॉज हे जे युनेस्कोची कॅम्पेन होतं हे सक्सेसफुल झालं, त्या लोकांनी त्या मंदिराचं संरक्षण केलं, त्याच्या सक्सेसमधून मग त्यांना प्रेरणा मिळाली आणि त्यांनी काय केलं, युनेस्को अँड इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साइट्स इनिशिएटेड, त्यांनी सुरुवात केली कशाची, अ ड्राफ्ट कन्व्हेन्शन टू क्रिएट इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन टू रिस्पॉन्सिबल फॉर प्रोटेक्टिंग कल्चरल हेरिटेज. त्यांनी अशी सुरुवात केली आणि त्यांनी असा विचार मांडला की जगातील जेवढी कल्चरल हेरिटेज आहे म्हणजे वारसास्थळं आहेत त्या सर्वांचं प्रोटेक्शन करायसाठी आपण एखादी कमिटी किंवा एखादी संस्था स्थापन केली पाहिजे, हा विचार तिथं पहिल्यांदा मांडण्यात आला. शॉर्टली thereafter, in 1965, a White House conference in the United States called for a World Heritage Trust to protect historic and cultural sites, but to also protect the world significant natural and scenic sites. मग शॉर्टली thereafter, त्यानंतर लगेच 1965 मध्ये अ व्हाईट हाऊस कॉन्फरन्स इन युनायटेड स्टेट कॉल्ड फॉर अ वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट. तर युनायटेड स्टेटमधील व्हाईट हाऊसमध्ये एक कॉन्फरन्स झाली, एक सभा झाली आणि त्याला म्हणतात वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट टू प्रोटेक्ट हिस्टॉरिक अँड कल्चरल साईट, ज्यामध्ये हिस्टॉरिक म्हणजे ऐतिहासिक आणि कल्चरल म्हणजे सांस्कृतिक स्थळांचं जतन करायचा ठराव पास झाला. एक कमिटी तिथं बनली आणि फक्त हिस्टॉरिक आणि कल्चरल साईट्सच नाही तर ऑल्सो प्रोटेक्ट वर्ल्ड सिग्निफिकंट नॅचरल अँड सिनिक साईट. नॅचरल म्हणजे नैसर्गिक, सिनिक म्हणजे निसर्गरम्य ठिकाणं. तर जागतिक जे नैसर्गिक आणि निसर्गरम्य ठिकाणं जे महत्त्वाचे आहेत त्यांचंसुद्धा प्रोटेक्शन करायची जबाबदारी मग या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये आली, वर्ल्ड हेरिटेज ट्रस्टमध्ये आली. फायनली इन 1968 द इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर डेव्हलप्ड सिमिलर गोल्स and presented them at the United Nations Conference on Human Environment in Stockholm, Sweden in 1972. मग फायनली इन 1968 मध्ये 1968 साली द इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नॅचरल डेव्हलपमेंट of nature developed similar goals and presented them at United Nations Conference on Human Environment in Stockholm. तर मग ही संस्था होती कुठली, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर, त्यांनी काही सिमिलर गोल्स तयार केले आणि ते प्रेझेंट केले युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट इन स्टॉकहोम, स्वीडन. तर स्वीडनच्या स्टॉकहोममध्ये जी एक कॉन्फरन्स झाली होती म्हणजे सभा झाली होती त्यामध्ये त्यांनी तिथे प्रेझेंटेशन दिलं 1972 मध्ये. त्यानंतर फॉलोइंग द प्रेझेंटेशन ऑफ दिस गोल्स द कन्व्हेन्शन कन्सर्निंग द प्रोटेक्शन ऑफ द वर्ल्ड कल्चर अँड नॅचरल हेरिटेज was adopted by UNESCO's General Conference on November 16, 1972. आणि अशा प्रकारे हे जे कॉन्फरन्स झाली होती त्यानंतर त्यातील जे गोल्स होते म्हणजे त्यातील जे ध्येय ठरवण्यात आले होते ते मग वर्ल्ड कल्चर अँड नॅचरल हेरिटेज यांनी ॲडॉप्ट केले, स्वीकारले युनेस्को जनरल कॉन्फरन्स ऑन नोव्हेंबर 16, 1972. तर 16 नोव्हेंबर 1972 मध्ये जी युनेस्कोची हे झाली जनरल कॉन्फरन्स त्यामध्ये त्यांनी ते गोल स्वीकारले आणि अशा प्रकारे द वर्ल्ड हेरिटेज कमिटीची स्थापना झाली. मग आता द वर्ल्ड हेरिटेज कमिटीबद्दल आपण थोडं माहिती घेऊ. टुडे द वर्ल्ड हेरिटेज कमिटी is the main group responsible for establishing which site will be listed as a UNESCO's World Heritage Site. तर आज जी वर्ल्ड हेरिटेज कमिटी आहे ती ठरवते इज द मेन ग्रुप रिस्पॉन्सिबल, ती रिस्पॉन्सिबिलिटी ठरवते की फॉर एस्टॅब्लिशिंग विच साईट विल बी लिस्टेड ॲज अ युनेस्कोज वर्ल्ड हेरिटेज साईट. तर ती ठरवते की कोणती कोणत्या ज्या वर्ल्ड साईट्स आहेत म्हणजे कोणती स्थळं आहेत ज्यांचा समावेश आपण युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटच्या लिस्टमध्ये केला पाहिजे. तर ही कमिटी जी आहे ती ते ठरवते. द कमिटी मीट्स वन्स अ इयर अँड कन्सिस्ट ऑफ रिप्रेझेंटेटिव्स फ्रॉम 21 स्टेट पार्टीज दॅट आर इलेक्टेड फॉर 6 years टर्म. तर ही जी कमिटी आहे ती वर्षातून एकदा त्यांची मीटिंग होते आणि त्यांच्यामध्ये रिप्रेझेंटेटिव्ज आहेत जे 21 स्टेट पार्टीजचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत म्हणजे प्रतिनिधी असतात आणि ते 6 वर्षासाठी इलेक्टेड असतात म्हणजे 6 वर्षासाठी त्यांची निवड झालेली असते बाय द वर्ल्ड हेरिटेज सेंटर जनरल असेंब्ली. तर वर्ल्ड हेरिटेज सेंटर जनरल असेंब्ली हे त्या
21 रिप्रेझेंटेटिव्हची 6 वर्षासाठी निवड करते, ज्यांची मीटिंग वर्षातून एकदा होते. वर्षातून एकदा ती ठरवतात. द स्टेट पार्टीज आर देन रिस्पॉन्सिबल फॉर आयडेंटिफाईंग अँड नॉमिनेटिंग न्यू साइट्स within their territory to be considered for inclusion on World Heritage List. आणि ह्या ज्या ही जी 21 लोक प्रतिनिधी असतात, जसे की रिप्रेझेंटेटिव्ज असतात, ते मग ठरवतात. त्यांचं काम असते की आयडेंटिफाय करणे म्हणजे ओळखणे आणि नॉमिनेट करणे म्हणजे नामांकन देणे. आपल्या त्यांचा जो आपापल्या त्यांचा भाग डिवाईड केलेला असतो आणि आपापल्या भागातील जे महत्त्वाचे वारसास्थळं आहेत त्यांचं नाव सजेस्ट करणे हे त्या रिप्रेझेंटेटिव्हचं काम असते. आणि मग त्यांनी सजेस्ट केलेल्या नावामधून काही जे स्थळं आहेत ते जागतिक वारसा स्थळांच्या यादीत म्हणजे द वर्ल्ड हेरिटेज साईटच्या यादीमध्ये समाविष्ट केले जातात. तर अशा प्रकारे ही जी द वर्ल्ड हेरिटेज कमिटी आहे ती काम करते. आता बाकीचं म्हणजे पुढील लेसन ज्यामध्ये बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट आणि टाईप्स ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट्स, तर ही जी अधिकची माहिती आहे ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर आय होप तुम्हाला हा लेसन समजला असेल. समजलं असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.